खोक्या भोसल्यावरती कारवाई झाली पाहिजे या मागणीसाठी आझाद मैदानावर उपोषण सुरू। महिला देखील या उपोषणामध्ये सहभागी झाल्या आहेत, त्यांच्यासोबत आपण चर्चा करण्याचा प्रयत्न करूयात। ताई, कोणकोणत्या मागण्या आहेत आज तुम्ही पण या उपोषणामध्ये सहभागी झाला? आम्ही एवढ्याच मागण्या करतोय, सतेज भोसल्याला मोका लागला पाहिजे आणि ढाकणे कुटुंबाला न्याय भेटला पाहिजे। ताई, कशा पद्धतीमध्ये खोक्या भोसल्याकडून तिथल्या स्थानिक नागरिकांना त्रास वगैरे आहे? त्याला तो लई त्रास देतो सगळ्या लोकांना, त्याच्यामुळे त्याच्यावर कारवाई झालीच पाहिजे। ढाकणे कुटुंबाला बी न्याय भेटलाच पाहिजे। खोक्याचा हरिण किंवा मोरांना मारणे हे किती वर्षापासूनचा त्याचा आणि हत्या वगैरे करतो? ही गोष्ट आत्ता समोर आलेली आहे। ह्या कारणास्तव बरीच वर्ष झालं त्यांचं हे चालूच आहे, सतत चालू आहे। हजारो हरणं आणि काळविटं त्यांनी मारलेली आहेत। निदान त्या वन्य प्राण्यांचं तरी जीवाचं संरक्षण करावं सरकारने आणि योग्य तर ढाकणे कुटुंबाला पण योग्य तो न्याय द्यावा अशी विनंती आहे। जोपर्यंत न्याय दिला जात नाही शासनाकडून, सरकारकडून, तोपर्यंत इथून तुम्ही उठणार नाही? हां, नाही उठणार, तोपर्यंत उठणार नाही। ढाकणे कुटुंबावर तसा अन्याय झालाय, म्हणजे ते चांगलीच गोष्ट करत होते। हरणांना मारतात, हे करतात, त्याच्यासाठी ते थांबवायलाच गेले होते आणि त्यांनी मारहाण करणं ही चुकीची गोष्ट आहे वन्य प्राण्यांसाठी। पहिलं गेलं तर महिला देखील या उपोषणामध्ये सहभागी झालेत आणि त्यांच्या आलेल्या प्रतिक्रिया, मात्र आणखीन काही अपडेट्स मिळतील का हे देखील पाहणं तेवढंच महत्त्वाचं ठरणार आहे। कॅमेरामॅन सूरज मीडिया, मुंबई।